तर हा जो व्हिडिओ आहे तर हा मला वाटतं नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये शूट केलेला असेल, पण त्याला एडिट करायचं, एडिट म्हणजे एडिटसुद्धा करून झालेलं होतं, फक्त त्याला व्हॉइस ओव्हर करायचं बाकी होतं आणि मी पूर्णपणे विसरली होती. आता काल परवाच तुम्हाला सापडला, म्हटलं आता शूट करून ठेवले तर करूयात त्याला अपलोड. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आणि हा 2 दिवसांचा मिळून व्हिडिओ असणार आहे. तर आजच्या दिवशी आधीची फरमाईश होती की बऱ्याच दिवसांपासून मम्मी पनीरचं कुठलाच आयटम केलेला नाही, म्हणून आज पनीरचंच काहीतरी करून ठेवशील आम्ही घरी येऊ अशी. तर मी इथे मटर पनीर बनवायला घेतलं होतं. आणि पनीरची कुठली डिश असू देत आधीला खूप जास्त आवडते आणि कुठे बाहेर जरी गेला तर तो तेच ऑर्डर करतो. मला वाटतं सगळ्याच लहान मुलांना आवडत असेल. तर छान असं आमचं इथे मटर पनीर झालं होतं त्या दिवशी. आणि या आधीच्या व्हिडिओजमध्ये डिटेल रेसिपी दाखवली गेली मला वाटतं 1-2दा, म्हणून मी आज एवढंच काय ते शूट केलं होतं. आणि आता हे नेक्स्ट डेचं शूट आहे. तर मला हा जो सीन असतो सकाळचा स्पेशली तर खूप आवडतो, जो की माझ्या घरातून खूप छान दिसतो बाल्कनीमधून. तर रोजच्या रोज मला व्हिडिओमध्ये तो लावायचा असो किंवा नसो, पण ही क्लिप मी आवर्जून सेव्ह करते. काय माहिती, पण मला खूप छान वाटतं. उठल्यानंतर जसंच मी देवपूजेसाठी जसं की तुळशीला पाणी वगैरे घालायला आपण बाहेर पडतो, तर मी फोन हातात घेऊनच बाहेर पडते आणि हे थोडंफार तरी शूट घेते. तर आज ना मला एकटीसाठी स्वयंपाक बनवायचा आहे. आणि स्वयंपाक म्हणजे फक्त मला पोळ्या बनवायच्या आहेत, कारण भाजी आहे रात्रीची थोडी, तर ती होईल मला. आणि मी एकटीसाठी यासाठी म्हणते की आजी आणि त्याचे बाबा आता नाश्ता करून निघालेत. आज बुधवार होता, पण तरीसुद्धा आधीने स्कूलला चक्क दांडी मारली आहे, का तर त्याच्या बाबांचे मॅचेस होते आणि त्याला तिकडे जायचं होतं म्हणून. तर तो तिकडे गेलेला आहे. आणि शनिवार रविवारी जे काही एक्स्ट्राची कामं असतात घरातली तर ते झालेले असतात. तर आज मला फक्त एक काम होतं की मला कपड्यांना प्रेस करायचं आहे आणि भरपूर असे कपडे जमा झालेले आहेत. तर बघते आता 2-3 दिवस करून हळूहळू मी त्यांना आता प्रेस करेल. आणि भरपूर म्हणजे सगळे माझेच कपडे ते आहोंचे तर बाहेर जातात, आधी आणि मी आमच्या दोघांचेच असतात घरी. तर ते कपड्यांना प्रेस करायचं आहे. आणि सोबतच आहोंनी 2-3 दिवस झाले वाटाण्याचे शेंगा आणून ठेवलेले आणि माझं मात्र त्यांना निवडायचं जमतच नव्हतं आणि त्या खराब होत चालले, काड्या पडत चालले. तर त्यांना आता आधी निवडून घेते. आणि घरातलं तर आता बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे, कारण त्यांना सकाळी लवकर निघायचं होतं तर सगळं लवकरच आवरणं झालेलं आहे. फक्त फरशी वगैरे पुसणं बाकी आहे, तर ते सगळं आवरून झाल्यावर बघेल आता दुपारी वगैरे मी. आणि आजची ही माझी देवपूजा आणि फुलं नसल्यामुळे पूजा केलेली किंवा न केलेली मला तरी सारखीच वाटते. आणि एवढं असं ऊन देवघरावर येतं तर ते दिवा सुरू होता, पण तरीसुद्धा तो सुरू आहे असं वाटत नव्हतं सूर्यप्रकाशामुळे. तरी मी आता इथे एकटी होती आणि रात्रीची भाजी होती म्हणून माझ्यासाठी 2 पोळ्या बनवल्या आणि त्याच तव्यावर मग भाजीसुद्धा गरम करून घेतली होती. आणि मी एकटी घरी असले किंवा मग एकटीसाठी मला स्वयंपाक बनवायचा असतो तर नेहमी मी पोहे करते किंवा मग मॅगी करते किंवा मग खिचडी बनवते. तर हे 2-3 आयटम माझे नेहमी ठरलेले असतात आणि मला वाटतं बऱ्याच जणी असं करत असतील. किंवा मग मी असंही करते, माझ्या आवडीची एखादी वस्तू करते. जसं की पिठलं मला आवडतं आणि आधीला आणि त्याच्या बाबांना फारसं आवडत नाही. आधी सुरुवातीला खात होता, पण आता त्याला एवढं ते आवडत नाही. मग ते घरी असले की ते बनवणं होत नाही, म्हणून ते नसताना मी बनवून घेते. आणि खरं तर काल संध्याकाळी पनीरची भाजी होती बनवलेली, जे की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं. पण आहोंना दूध आणि दुधापासून बनणारे पदार्थ डॉक्टरांनी वर्ज्य सांगितले असल्यामुळे ते खात नाही. तर त्यांच्यासाठी मी ही फ्लावरची भाजी बनवली होती आणि तीच मी आता गरम करते, कारण ती शिल्लक होती. आणि काल भाजीमध्ये सुद्धा मी म्हणजे जी काही पेस्ट आपण बनवतो मसाल्याची, तर ती मी दह्यात बनवली होती, त्यामुळे सुद्धा त्यांनी खाल्लं नव्हतं ते. त्यानंतर एकटीच असल्यामुळे माझं पटकन आवरून झालं, जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग मी हे भांडी होती थोडीफार ते आवरायला घेतलं. काही थोडीशी घरातली कामं माझी बाकी होती, जसं की टॉयलेट बाथरूम मला स्वच्छ करायचं होतं, त्यानंतर फरशी पुसून काढायची होती. ही सगळी कामं मी आवरून घेतली होती. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज एक एक्स्ट्राचं कामसुद्धा होतं. एक नाही म्हणू शकत आपण, 2 म्हणू शकतो, पण एक मी कॅन्सल केलं होतं कपड्यांना प्रेस करायला. मला आज अजिबात वेळ नव्हता भेटला, कारण संध्याकाळी परत ते दमून आले होते दोघं बापलेकं, तर त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं. स्वयंपाकात काहीतरी चांगलं बनवायचं होतं, म्हणून मी लवकरच स्वयंपाकाला लागली होती. तर कपड्यांना प्रेस करायचं तर मी कॅन्सल केलं होतं, पण हा वटाणे मात्र मला सोडून काढायचे होते, तर तेवढं मी ते केलं होतं. आणि सुरुवातीला आता जो चष्मा दाखवला तो तर खालच्या ताईंचं बाळ आलं होतं माझ्याकडे, त्याचा तो चुकून इकडे राहिला आहे. आणि हे जे वटाणे तर मी खूप साध्या सिंपल पद्धतीने स्टोअर करते आणि अजिबात खराब होत नाही, पूर्ण उन्हाळाभर ते मला पुरतात. तर आणखी नंतर एकदा शेंगा मागवल्या होत्या मी आणि ह्या पण होत्या, असं मिळून एक डब्बा, गोल डब्बा भरून माझं असं दाणे ते पडले त्याच्यातून. तर मी अजिबात असं उकडत वगैरे बसत नाही त्यांना, कारण मी सुरुवातीला बरेच व्हिडिओज वगैरे बघितले होते की वटाणे कसे स्टोअर करायचे म्हणून वर्षभरासाठी. तर त्यात पाणी गरम करून त्यात थोडंसं
साखर घालून त्यात वाटाणे उकडून घ्यायचे. असं तसं भरपूर होतं, तर गेली 1-2 वर्ष मी तेही करून बघितलं होतं, पण ते तसे वाटाणे अजिबात टिकत नव्हते. कदाचित मला करता येत नसतील, माझं काहीतरी प्रोसेस करताना चुकलं असेल. पण मग मी त्यानंतर ते सगळं सोडलं आणि आता मी फक्त दाणे सिम्पली सोलून घेते शेंगा, आणि त्यातले जे काही बारीक दाणे असतात ते सगळे बाजूला काढून घेते. ते सुरुवातीलाच वापरून घेते मी रोजच्या वापरामध्ये. आणि जे एकसारखे आकाराचे मोठे मोठे दाणे असतात तर त्यांना अजिबात पाणी न लावता एक रात्रभर फॅनखाली मी सुकवून घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्टली डब्यात भरून डीप फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत, जे की मी तुम्हाला आता पुढे दाखवेलच. तर 4 महिने ते मला बरोबर पुरतात, त्याहीपेक्षा जास्त जातात बऱ्याचदा. आणि ह्या ज्या शेंगा होतात तर यांना आणून 2 ते 3 दिवस झाले होते, पण ते फ्रीजमध्ये सुद्धा माझ्या ज्याने ठेवल्या नव्हत्या गेल्या, बाहेरच पडून होत्या गॅलरीत. पण त्यामुळे काय झालं होतं की थोडेफार शेंगा त्यात खराब निघत होते आणि चिकट झाल्या होत्या. पण मग मी दाणे सोलून झाल्यानंतर छान असं सुती कापडाने त्यांना पुसून घेतलं होतं आणि मग सुती कापडावरच फॅनखाली वाळत घातलं होतं. पूर्णपणे कोरडे झाल्यावर त्यांच्यात अजिबात पाण्याचा अंश आपल्याला राहू द्यायचा नसतो. पुसून काढले होते आणि मग त्यानंतर स्टोअर केलं होतं त्यांना. आणि मी मशीन लावलं होतं पण विसरले होते. त्यानंतर ते दाणे वगैरे सोलून झाल्यावर तिकडचं सगळं आवरलं, थोडा वेळ आराम केला आणि मग मला आठवलं की कपडेच वाळत नाही घातलेले आज आपण म्हणून. तर इथे आता कपडे वाळत घालून घेते मी. आणि आत्ता सध्याची जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर ह्या बाल्कनीत मी सगळी झाडं ठेवलेली आहेत, त्यामुळे इथे आता मला कपडे वाळत घालता येत नाही. पण मी आधी असेच वाळत घालत होते, आता मला दोऱ्यांवर कपडे टाकायला लागतात. आणि कपडे उन्हात वाळवायचे घालायचे असोत किंवा मग खाली बाल्कनीमध्ये, तरीसुद्धा मला आधीपासूनच सवय आहे की मी कपडे प्रत्येक कपडा उलट्या करून हवेत वाळत घालते, ज्यामुळे की आतून हवाही लागते आणि खूप जास्त दिवस आपले कपडे टिकतात. शाईन त्यांची खराब होत नाही किंवा उन्हामुळे त्यांचा असा रंग वगैरे उडून जात नाही. तर सगळे कपडे मी असे उलट करूनच वाळत घालते. आणि हा जो युनिफॉर्म आहे बाजूचा तर तो असाच कलर आहे त्याचा, म्हणजे तो व्हाईट आहे, पण आधीचा क्रिकेटचा असल्यामुळे तो फारसा निघत नाही किती वॉश केलं तरी. आणि खूपदा तर मी हातानेच वॉश करते. आज चुकून तो मशीनमध्ये लावला गेला होता, कारण तो जास्त खूप खराब झालेला असतो आणि इतर कपड्यांमध्ये टाकावं असं नको वाटतं, पण काय मी ती सकाळी आज तो टाकला गेला होता. आणि आज संध्याकाळच्या जेवणात होती माझ्याकडे कढी खिचडी. काहीतरी मी सॉलिड करणार होती, सॉलिड म्हणजे जसं की काहीतरी काड्या रसाची भाजी वगैरे, पण आधीने सांगितलं की मम्मी कढी खिचडी कर म्हणून. तर कढी खिचडी मला करायला लागली. भाऊंचाही फोन झाला होता की तिथे मॅचेसच्या ठिकाणी खूप उशिरा जेवण झालं आहे, तुम्हाला काही फारशी भूक नाही म्हणून काहीतरी साधंच कर. तर त्यासाठी मग मी खिचडीच लावायला घेतली होती. तर सगळ्यात आधी कढीच करून घेतली होती आणि त्यानंतर मग देवपूजेची वेळ झाली होती संध्याकाळची, तर संध्याकाळची देवपूजा करून घेतली होती. आणि एखादा दिवस असं असतो की आधी स्वतःहून म्हणतो की आज मी करणार होतो, तू कशाला गेली. तर तसंच काही आज झालं होतं की मी लावणार होतं दिवे वगैरे, मम्मी माझी सकाळी हनुमान चालीसा पण वाचून नव्हती झालेली. तर मला हसायला येत होतं की किती त्याला आग्रह करावा लागतो की कर बाबा कर, एखाद्या दिवशी आपण खूप बिझी असतो कामात तेव्हा करत नव्हतं आणि आज मला असं म्हणत होतात. आणि कदाचित मला तर असं वाटतं त्याला मी दिसले असेल बहुतेक दिवे वगैरे आणताना, म्हणून तो मुद्दामून सुद्धा म्हणत असेल की मला करायचं होतं असं. तर इथे माझी कढी शिजून झाली होती आणि कढी संपूर्ण शिजून झाल्यानंतरच मी त्यात कसुरी मेथी ॲड करते आणि मीठसुद्धा मी लास्टला ॲड करते. आणि आमच्याकडे जी कढी बनवली जाते स्पेशली माझ्या माहेरी, तर त्यात हळद अजिबात घालत नाही आणि आधीला मात्र हळद घातलेलीच कढी आवडते. तो म्हणतो की फीलच येत नाही आपण कढी खातोय, असं वाटतं की आपण बासुंदीच पितोय आणि ती अजून तिखट, त्यामुळे त्याच्यासाठी मला हळद घालावी लागते. आणि हा जो स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड तुम्हाला दिसतोय तर तो मी आत्ताच घेतलेला आहे. डीमार्टमध्ये आलेले नव्हते, बऱ्याचदा मी चौकशी केली होती तर, आणि मला खूप दिवसांचा घ्यायचा होता. तर आता ह्यावेळेस मी गेली होती तेव्हा मला तिथे दिसला तर मी घेऊन आली. आणि छान आहे तो, प्रत्येक वेळेला धुवून वगैरे स्वच्छ करता येतो. याआधी मी लाकडी वापरत होते तर त्याला बऱ्याचदा धुवायला भीती वाटत होती. आणि मला ना सकाळच्या देवपूजेपेक्षा संध्याकाळी देवपूजा करायला खूप जास्त आवडतं, कारण किती म्हटलं तरी सकाळी थोडीफार तरी आपल्याला घाई असतेच, संध्याकाळी घाई नसते, थोडंफार वाचनही होतं. पण आज मला स्वयंपाकाला लागली होती त्यामुळे वाचायला वगैरे वेळ नाही भेटला. फक्त दिवे काय ते मी लावून दिले आणि साईबाबांची जी काही आरती असते, सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती, तर ती माझ्याकडे नेहमी सुरू असते. तर तेच मी आता माझ्या दुसऱ्या फोनमध्ये लावून ठेवली होती किचनच्यावर. आणि जसं की मी दिवे वगैरे लावत होती आणि आता मी हे अगरबत्ती पेटवली तेव्हा अशी समोर बिलकुल साईबाबांचा फोटोच आला मेन गाभाऱ्यातला, तर तिकडे मी आरती दाखवून घेतली. आणि माझ्याकडे जो काही कारवा आहे तर त्यात अन्नपूर्णा स्तोत्रसुद्धा आहे. तर हे मला खूप उशिरा माहिती झालं होतं, तर तेव्हा मला माहिती नव्हतं. 1 महिनाच झाला होता तो कारवा घेतल्यानंतर. आणि नंतर मी सगळं त्याला पूर्ण सेटिंग त्याची चेंज केली तेव्हा मला विष्णू सहस्त्रनाम सापडलं, ललिता सहस्त्रनाम त्याच्यात सापडलं, त्यातल्या त्यात अन्नपूर्णा स्तोत्र सापडलं. तर आता तेही लावते मी हे आरती संपल्यानंतर.
झाल्यानंतर आणि आता खिचडीचा कुकर लावून घेते मी. मुद्दामून उशिरा करते, उशिरा म्हणजे देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर, कारण कढी आधी बनवून घेतली होती. खिचडी गार झाल्यावर अजिबात चांगली लागत नाही, गरम गरमच चांगली लागते. आणि हे दोघांना अजून म्हणजे आधीला भूक होती, पण आहो म्हणत होते की कर सावकाश, एवढी काही मला भूक नाही, म्हणून थोडं थांबून घेतलं होतं. आणि हे वाटाणे घातले होते. आता वाटाण्यांचं सीझनच होतं, तर मग काय प्रत्येक भाज्यांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वाटाणे तर खूप वापरले जायचे, कारण आहो नाही आवडतात. आणि त्याचबरोबर वाटाण्याचे पराठे, वाटाण्याची कचोरी वगैरे भरपूर असे पदार्थसुद्धा बनवले जातात नवनवीन. आणि आज ना मी खिचडीसाठी आम्ही तांदूळ चेंज केला होता त्या वेळेला, पण तो आम्हाला आवडला नाही. आम्ही परत इंद्रायणीवर आलो आता. म्हणजे तांदूळ छान होता, पण काय होतं ना की आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय झालेली असते, त्याची टेस्टची सवय झालेली असते. तर ह्यावेळेस मी वाडा कोलम असं कुठला तरी दुसरा तांदूळ आणला होता. मला फारसं त्या तांदूळमधले प्रकार वगैरे काही समजत नाही, पण तांदूळ छान होता तो. पण काय माहिती त्याची चव आमच्या तोंडी नाही बसली, तर 1 किलो त्यांनी तो आणला होता एक ट्राय म्हणून. पण नंतर मग आम्ही परत आलो इंद्रायणीवर, कारण तेच आता तोंडी बसलेत आमच्या, आणि त्याचीच खिचडी आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. माझ्याकडे असे म्हणजे माझ्याकडे नाही म्हणू शकत मी, आमच्या खानदेशातच असं आहे की खिचडी पदार्थ एकच, पण प्रत्येक घरात तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो किंवा बऱ्याच प्रकारे बनवला जातो. जसं की लाल तिखटाची झाली किंवा मग हिरवी मिरचीची झाली. आणि लाल तिखट आणि हिरवी मिरची हे 2च व्हेरिएशन जरी असले तरी भरपूर मसाले त्यात ॲड होतात. कधी कधी उरलेल्या भाज्या ॲड केल्या जातात. तर म्हणजे स्पेशली मी असं करते, सकाळी एखाद्या वेळेस पातळ भाजी असेल कुठली की जी आपण खिचडीमध्ये ॲड करू शकतो, बटाटा वगैरे असं काही असेल तर ते मी ॲड करते. त्यामागे माझा उद्देश एकच असतो की भाजी वाया जायला नको, अन्न वाया जायला नको. आणि दुसरी गोष्ट अशी की आधी ज्या भाज्या खात नाही त्या मी त्यात आवर्जून ॲड करते, म्हणजे त्यानिमित्ताने तरी ते त्याच्या पोटात जातील, कारण त्याला खिचडी खूप आवडते म्हणून. आणि सोबतच सध्या तरी आता जोपर्यंत मेथीची भाजी फ्रेश मिळते हिवाळ्यात किंवा आता उन्हाळा लागेपर्यंत, तोपर्यंत मी नेहमी आणत असते. आणि भाजी करण्यापेक्षा मला असा कच्च्या भाजीचा ठेचा केलेला खूप जास्त आवडतो, आणि त्यातच ती जास्त वापरली जाते. भाजी कधीतरी होते अधूनमधून, तीही रश्श्याची होते, जसं की दाण्यांचं कूट वगैरे घालून आपण बनवतो तशी. तर त्यासाठी थोडी ती मेथीची भाजीसुद्धा शिल्लक होती, तर तीही मी कट करून घेतली. आणि त्यानंतर आता त्याचा ठेचा मी बनवते, त्यासाठी 2 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्या होत्या, आणि थोडा अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं लाल तिखट, मीठ, तेल घालून असा मी तो ठेचा बनवला होता. आणि हो, जो कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर त्यासुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. इथे आता जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या वगैरे होत होत्या तोपर्यंत साईडला माझी इतरही कामं चालली होती. थोडीफार जी काही भांडी पडली होती तर तीही मी धुवून काढली होती. त्यानंतर किचन क्लीन करून घेतलं, ठेचा बनवून झाला. अशी साईडला बरीचशी छोटी मोठी कामं होत होती, ज्यामुळे की जेवताना डोक्यात राहत नाही की सिंकमध्ये ऑलरेडी भांडी पडलेली आहेत किंवा किचनवर घाण आहे असं काही. तरी अशी कामं मी करून घेत असते साईडला कुठलाही स्वयंपाक करताना वगैरे. आणि इथे आता मी पापड भाजून घेते. तर आधीला उडदाचे पापड खूप जास्त आवडतात, मी कदाचित ते आधीसुद्धा सांगितलं असेल. आणि त्यातल्या त्यात खिचडी असेल तर मग आणखीनच जास्त, म्हणजे ते त्याला हवेच असतात त्यासोबत. तर तेही भाजून घेतले. आणि आता इथे आमची जेवणाची तयारी सुरू होती, म्हणजे सगळं सामान मी आता खाली उतरवून घेत होते. इथेच आम्ही खाली जेवायला बसतो किचनमध्ये, त्यामुळे. आणि कढी खूप लवकर बनवल्यामुळे थोडी गार झाली होती, त्यासाठी परत मी गॅसवर चढवली होती थोडे 1-2-3 मिनिटांसाठी. आणि कुकर एक शिट्ट्या झाल्यानंतर 10 मिनटं झाली होते, पण तरीसुद्धा त्यात थोडीशी वाफ होती. आणि आधीला मात्र आता धीर नव्हतं, राहत नव्हतं, म्हणून ते मला तसंच उघडायला लागलं वाफ काढून. तरी छान अशी ती खिचडी आपली तयार झाली होती. तर आता 1 ते 1.5 महिन्यांपेक्षा जास्त झालेले आहे. आणि ते वाटाणे कसे झालेले ते मी तुम्हाला आता दाखवते. अजिबात खराब होत नाही, मी प्रत्येक वर्षी ह्याच पद्धतीने त्यांना स्टोअर करते. आणखीन बऱ्यापैकी 2 ते 3 महिने ते मला जातील, त्याहीपेक्षा जास्त जातील. हे बघा, ना कुठली उकडण्याची झंझट ना काही. फक्त यांना थोडंसं कोमट पाण्यात घालून ठेवायला लागतं जेव्हा आपल्याला भाजी वगैरे काही बनवायची असते किंवा कशा टाकायचे असतात तेव्हा. एकही दाणा अजिबात खराब झालेला नाही आहे. आणि हा पेपर त्यात यासाठी टाकलेला असतो, आता तर तो पूर्णपणे फाटला आहे. मी संध्याकाळी नवीन पेपर वगैरे घालेला आता त्याला. तर जे काही पाणी असतं तर ते पाणी त्यांना लागायला नको म्हणून झाकण लावताना जे पाणी असतं ते पेपरमध्ये शोषलं जातं, आणि ते खाली दाणे ओले होत नाही म्हणून ते पेपर मी त्यात टाकलेला असतो. आणि पूर्ण उन्हाळ्याभर दाणे मला पुरून जातात. आणि खरं सांगते, कसली उकडण्याची झंझट वगैरे न करता असे सुद्धा दाणे चांगले राहतात 4-4 महिने. तुम्ही असंही करू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.